राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल. मित्रांनो, राजकारण हे गणितापेक्षा केमिस्ट्रीवर जास्त चालतं आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात जे रसायन शिस्त आहे ते पाहून भल्याभल्यांचे डोळे विस्पारले आहेत. 5 तारखेला विधान परिषदेच्या आमदारकीसाठी अर्ज भरले जाणार आहेत. पण ही केवळ एक निवडणूक नाही, तर 2026च्या स्थानिक स्वराज्य म्हणजेच येणाऱ्या काही निवडणुकांची आणि सत्ता समीकरणांची नांदी आहे. आज आपण अशा 5 बड्या नेत्यांच्या नावावर चर्चा करणार आहोत, ज्यांच्या खांद्यावर भाजपने पश्चिम महाराष्ट्राचा गड राखण्यासाठी जबाबदारी सोपवण्याचे निश्चित केलं आहे. सांगलीचा काका पॅटर्न, माड्याचे रणजित विजय, मान खटावची गोरे शक्ती, सोलापूरचा तरुण तुर्क आणि सांगलीचा पळळकर पॅटर्न या 5 नावांनी विरोधकांच्या छातीत धडकी भरवली आहे. आजच्या या मेगा एपिसोडमध्ये आपण या 5ही नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीचा, त्यांच्या ताकदीचा आणि त्यांच्या पुढील आव्हानाचा सविस्तर एक्सरे काढणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अशी माहिती तुम्हाला इतर कोठेही मिळणार आहे. पहिलं नाव आहे संजय काका पाटील. सांगलीचे राजकारण आणि घरवापसीचे सस्पेन्स, राजकीय पार्श्वभूमी आणि संघर्ष. संजय काका पाटील हे नाव सांगलीच्या राजकारणातलं एक असं वलय आहे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. आर आबांच्या काळात संघर्ष करत काकांनी आपली वेगळी चूल मांडली. 2014 मध्ये जेव्हा मोदी लाट आली तेव्हा काकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सांगलीच्या काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. आणि दुसरं म्हणजे 2024ची पडझड आणि अजित पवार गटात प्रवेश. 2024च्या लोकसभेत विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्या रणनीतीमुळे काकांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये म्हणजेच अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला. पण काकांचा आत्मा आजही भाजपच्या विचारधारेशी जोडलेला आहे का, हा मोठा प्रश्न आहे. आणि तिसरं म्हणजे भाजपला काकांची गरज का. मराठा वोट बँक. पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेतृत्व करणारा आणि थेट संवाद साधणारा नेता म्हणून काकांची ओळख आहे. संस्थात्मक ताकद. काकांकडे साखर कारखाने आणि शैक्षणिक संस्था आणि कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. भाजपला सांगली जिल्ह्यात फिल्डिंग लावण्यासाठी साधन सामग्रीची गरज आहे. जयंत पाटलांना रोखले. ईश्वरपूरचे राजे जयंत पाटील यांना जिल्ह्यात रोखण्यासाठी संजय काकासारखा आक्रमक नेताच हवा. जर काकांना विधान परिषद मिळाली तर ते विधानसभेला तासगाव कवटेमंकाळ रोहित पाटील यांच्यासमोर भाजपची मोठी ताकद उभी करू शकतात. तर मंडळी, दुसरं नाव आहे रणजितसिंह निंबाळकर. माड्याचा स्वाभिमान आणि दिल्लीचं वजन. मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकरांचा संघर्ष. सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील हे नाव मोठं असलं तरी त्याला तितक्याच ताकदीने उत्तर देण्याचं काम रणजितसिंह निंबाळकर यांनी केलं आहे. माडा लोकसभा मतदारसंघात त्यांनी भाजपचा झेंडा रोवला आहे. लोकसभेचा पराभव आणि पुनर्वसनाची गरज. लोकसभेला निसटचा पराभव झाला असला तरी निंबाळकर यांनी हार मानलेली नाही. त्यांनी दिल्लीत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली बाजू भक्कमपणे मांडली आहे. तिसरं म्हणजे धनगर आणि मराठा समीकरण. माडा मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णायक आहेत. गोपीचंद पळकर आणि रणजितसिंह निंबाळकर यांची जोडी या भागात भाजपला मोठी लीड मिळवून देऊ शकते. विधान परिषदेच्या माध्यमातून निंबाळकरांना ताकद देऊन भाजप सोलापूर जिल्ह्यात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तिसरं नाव म्हणजे शेखर गोरे. दुष्काळी भागातील भगीरथ. मान आणि खटाव हे तालुके वर्षानुवर्षे दुष्काळाशी झुंजत आहेत. येथे पाणी आणण्यासाठी जयकुमार गोरेंनी विधिमंडळात आवाज उठवला, तर शेखर गोरेंनी जमिनीवर उतरून जलसंधारणाची कामं केली. शेखर गोरेंची स्वातंत्र्य ओळख. शेखर गोरे हे केवळ जयकुमार गोरे यांचे भाऊ नाहीत, त्यांची स्वतःची क्रेज आहे. कार्यकर्त्यांसाठी धावून जाणार नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे. डबल इंजन पॉवरचा फायदा. जर एकाच घरात 2 आमदार असतील तर एक विधानसभा आणि एक विधान परिषदेत तर मान खटावमधील विकास कामांचा वेग दुपटीने वाढेल. विरोधकांसाठी ही जोडी म्हणजे एक राजकीय चक्रव्यूह असेल. साताऱ्यात शशिकांत शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांना शह देण्यासाठी गोरेबंधूंची रणनीती महत्त्वाची ठरेल. त्यानंतर चौथं नाव म्हणजे राम सातपुते. शून्यातून निर्माण झालेले नेतृत्व, विद्यार्थी चळवळ ते आमदारकी. राम सातपुते यांचा प्रवास थक्क करणार आहे. अभाविपच्या माध्यमातून राजकारणात आलेला हा तरुण आज देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात विश्वासशीलदार मानला जातोय. सोलापूरमधील संघर्ष. माळशिरसमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात घुसून विजय मिळवला आहे. लोकसभेला प्रणिती शिंदे यांच्या विरोधात त्यांनी दिलेली लढत, जरी ते हारले असले तरी त्यांच्या साहसाची चर्चा अजूनही सोलापूरच्या गल्ली बोळत आहे. दलित आणि तरुण मतांची ध्रुवीकरण. राम सातपुते दलित समाजातील एक आक्रमक चेहरा आहे. त्यांना विधान परिषदेवर घेऊन भाजप केवळ सोलापूर नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील तरुण वर्गाला एक संदेश देऊ इच्छितो की सामान्य कुटुंबातील मुलगाही भाजपमध्ये मोठा होऊ शकतो. त्यानंतर 5वं नाव म्हणजे ब्रह्मानंद पळळकर. पळळकर पॅटर्नचा धमाका. गोपीचंद पळळकरांचा झंझावत. गोपीचंद पळळकर यांनी गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्व आणि बहुजन या दोन्ही मुद्द्यावर मोठी पकड मिळवली आहे. प्रस्थापितांच्या विरोधात बोलणारा नेता म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली आहे. ब्रह्मानंद पळळकरांची एंट्री. ब्रह्मानंद पळळकर हे पळळकर गटांचे बॅकरूम प्लॅनर मानले जातात. सांगलीच्या खानापूर आटपाडी भागात त्यांनी कार्यकर्त्यांचे जे जाळे विणले आहे ते अभेद्य आहे.
सांगलीतील नवी सत्ता समीकरणे. जर ब्रह्मानंद पळकरांना आमदारकी मिळाली तर सांगली जिल्ह्यात पळकर बंधूची ताकद वाढेल. हे केवळ सांगलीपुरते मर्यादित नसेल तर सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा येथील धनगर समाज पूर्णपणे भाजपच्या पाठीशी उभं राहण्यासाठी ही एक मोठी खिळी असेल. तर मंडळी, हे आहेत 5 शिलेदार ज्यांच्या जोरावर भाजप पश्चिम महाराष्ट्राच्या सुभेदार बनण्याचे स्वप्न पाहत आहे. हे केवळ 5 उमेदवार नाही तर भाजपची पंचप्राण रणनीती आहे. संजय काका अनुभवाची शिदोरी, रणजित सिंह निष्ठेचे प्रतीक, शेखर गोरे कामाचा आवाका, राम सातपुते तरुणाईंची ऊर्जा आणि ब्रह्मानंद पळकर बहुजन क्रांतीची मशाल. 2026 मध्ये काही येणाऱ्या निवडणुका होतील तेव्हा हेच 5 नेते भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरतील. विरोधकांनी किती आघाड्या केल्या तरी भाजपची ही बिल्डिंग भेदणं त्यांना सोपे जाणार नाही. तुम्हाला काय वाटतंय? या 5 नावापैकी कोणाची वर्णी लागणे सर्वात महत्वाचं आहे? तुमच्या भागात यातील कोणत्या नेत्याचा प्रभाव जास्त आहे? कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या हक्काच्या माणसांना शेअर करा आणि ताना जॅकी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका धडाकेबाज राजकीय विश्लेषणासह. तोपर्यंत राम राम.